नमस्कार आणि आपण पाहतात सरकार लाईव्ह न्यूज, स्वतंत्र प्रतिनिधी बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दिवाणी फौजदारी न्यायालय येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यात यावा अशी मागणी उमरखेड येथील वकील संघ बार असोसिएशन यांनी केली आहे। उमरखेड येथे जिल्हा न्यायालयाची आवश्यकता काय आहे? कारण उमरखेड तालुक्याचे शेवटचे गाव खरबी दराटी हे उमरखेड तालुक्यापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे। तेथील लोकांना पुसद येथे जायचे झाले तर 160 किलोमीटर अंतर पार करून पुसद न्यायालयात हजर राहावे लागतील। पुसद न्यायालयातून जर 5:30 वाजता तारीख झाली तर त्यांना उमरखेड येथे येऊन ते स्टे करावे लागते, म्हणजे थांबावे लागते आणि त्याचा खर्च वाढतो। कारण त्यांच्या गावाकडे बंदी भागात अभयारण्य असल्यामुळे रात्री 8 नंतर वाहन सुविधा नसतो, त्यामुळे बंदी भागात ते आपल्या गावी जाऊ शकत नाही आणि हे सर्व खर्चिक बाबी आहेत। तसेच पुसद उमरखेड रोडचे काम चालू आहे। या रस्त्याच्या कामाकरिता 5 वर्षाचा टेंडर दिलेला आहे, म्हणजे रस्त्याची काम पूर्ण होण्याकरिता 5 वर्ष लागणार आहे आणि या रोडवर जाताना येताना बरेचशे दुर्घटना पण होत आहेत। असे महागाव मार्ग पुसद जायचे राहिले तर एकूण 200 किलोमीटरचा पल्ला गाठा लागते आणि पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतील, म्हणजे वाचू शकतात। त्यामुळे उमरखेड येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू होणे आवश्यक आहे। उमरखेड येथे दिवाणी फौजदारी न्यायालय इथे बऱ्याच दिवसाची मागणी होती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची आणि सदर ही मागणी 2019 साली मंजूर झाली, परंतु इमारती अभावी या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू झालेलं नाही। आमची वारंवार पाठपुरावा मागणी तशी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू व्हावे, परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची इमारत सुद्धा मिळाली नाही आणि जी जागा अलाउड झाली आहे त्यावर बांधकामासाठी बराच वेळ लागणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की याच इमारतीमध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करावी, ही मागणी आमची वकील संघातर्फे आम्ही करीत आहोत। उमरखेड बार असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी आमची अनेक दिवसाची अनेक वर्षाची मागणी होती की या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू व्हावं आणि ती मागणी 2019 ला मंजूर झाली, परंतु जागेअभावी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय हे आजपर्यंतही उमरखेड या ठिकाणी उपलब्ध झालेलं नाही। त्यामुळे आमच्याकडे आहे त्या बिल्डिंगमध्ये एक प्रिमाइसेस उपलब्ध आहे, जागा उपलब्ध आहे, त्या जागेमध्येच या ठिकाणी एडीजे व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि ते पूर्णत्वास न्यावं ही पूर्ण आमच्या वकील संघाची विनंती आहे। सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।